दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुचरित्र अध्याय 30 श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा लागे सिद्धाची चरणा विनय तसे कर जोडून भक्ती भावे करुणिया मागे कथा निरोपिलीसी अभिनव झाले सृष्टीसी परितागळे विख्यासी विचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तले कैसी विस्तारावे गातारा ऐकून शिष्याचे वचन संतोष सिद्ध आपण प्रेम भावे अलंगोना आश्वासिताचे त्यावेळी एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संकेत मार्गे तुझा आता निरोप तसे परियेसा पुढे असता वर्तमानी तया गाणगा ग्रामभुवनी महिमा होत असे नित्यातून प्रख्यात रूप होऊनिया त्रिमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता रम्य परियेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर देशे महास्थानी होता विप्र महाजनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊन मरली करे दुःख आणि करीते दत्तात्रया राजते श्री पुरुष भोगे जन पुढे झाला माणिक सुत तया नाम ठेविते दत्त असते आपण धर्मांचा अतिप्रती वाढविले एकची पुत्र तया घरी अतिप्रती तयावरी झाला 5 संवत्सरी व्रतबंध केला तयासी वर्षभरा होता तयासी विवाह करते प्रीतीसी अति सुंदर नेवरीसी विचारोने प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नवरीसी अति प्रीती सासू शोषुरासी महाप्रेमे प्रतिपाळते दंपती एकची वयसी अति प्रिय महारसी वर्धता झाली 16 वर्ष तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परिसी एक प्राण नैसर्गिक क्षण क्षण अति प्रिय परियेसा ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली या पुरुषा अनेक औषधे देता एका आरोग्य मोहे तयासी न रुचे अन्न तयासी सदा राहे उपवासी त्याची भार्या प्रतिसी आपण नगे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पतीच देता औषधे दान प्राशन करी परियेसा येणे परी 3 वर्षी झाली व्याधी क्षयासी पतिव्रता श्री कैसी पूजा रडवे कष्ट कसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळ येत वैद्यसाचे पतिव्रता सुमनतीचे नसमेची क्षणभरी माता पिता दयात गोती समस्त तिसे वारिती पतिव्रता ज्ञानवंती नरे गोडल कवनाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविधी महावन अपरिमित प्रणाम भोजन करवी जाती अवधारा अनेक परिचय वैद्य येती दिव्य रस औषध देती शमनवे करुण हरिती महाव्याधी व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करती कुळ देवतासी काही केली या पुत्रासी आरोग्य होय सर्वदा वैद्यमनती तैरवी नवे बर्वे त्यासी हळवी राखील जरी चंद्रमौळी मनुष्य रत्ने नवे आला ऐसे ऐकून माता पिता दुखे दाटली करी चिंता जय जय जगन्नाथ दत्तात्रेय गुरुमूर्ती आधार गुरु या तुम्हासी पुत्र लागले संतोषी पाप रूप आपणासी दान केली राहो पाये ऐसे नाना परी देखा दुःख करते जननी जनका वायुराजे पुत्र एका माता पिता अनंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल मुळे ब्रह्माधिकार झुकलेचे येणे परी जननी जनका संभाषिताचे पुत्रनिका तिने परी स्त्रियाची देखा सांगत असे प्रेसा
म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सवे मदनिमित्त कटलीस बारी होता गेले कष्ट तुझे जरी राशी आमचे घरी तुझं पोष दिलं परी करी तुझं वाटेल कष्ट बारी जाई आपले मायरा ऐसे तुझे सुंदरपणा नरा दे आपण दैवहीन नरा आहे तुझा आहे पण माझे अंग स्पर्शला ऐकून पतीचे वचन मूर्छा आली तत्क्षण माथा लावण्या चरणा दुःख करीत वेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजरा हवेरा तुम्हा सरी दाताला ऐक नाही गती आपणा जेथे असे तुमचा देह सवेचे असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी आमची आपणा ऐसे तुझ्या बोलणी ऐकोनी जननी देह टाकून आदरणी दुःख करीती तैवेळी उठवणी श्वशुरासी संभोगिताचे सासूसी नगराची मानसी हा परवसी पती आपला वाचेला विनयसे तैवेळी आम्हाला केले चंद्रमौळे पाठवा एखाद्या स्थळी पती आपला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करते तया स्वामी पाहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणी लागले मनावली गोष्ट समजतासी माता पिता श्वसनासी निरोप घेऊन सगळ्यांसाठी निरोगी झाले तैवेळे तयारोग्या करून डोली घेऊन निघाले ते बाळे विनवित असे तैवेळे आपले सासू শ্বশুराची स्थिर करून अंतःकरण सुखे राहावे दोघे जण पती असो माझा प्राण राखील माझे कुलदैवत येणे परी पती सहित निगती झाला पतिव्रता कचित काळमान क्रमिता आली गाणगापुरासी माझ क्रमिता रोग्यासी आधी रात्री दोषी उतरा रामनपेशी अति संकट झाले पै विचारिता श्री गुरुसी गेले होते संगमासी झाले म्हणून दर्शनासी निद्रा झाले तैवेळी पतिव्रता तैवेळ आले आपले पती जवळ पाहता झाला अंतकाळ प्राण गेला दर्शनी अकांत करी ते नारी लोळत असे धरणीवरी बोसुरी घ्यावया गीतासुरी वाजरी रेसी गजाम लोक आपले शिर भूमीसे हानीवरे पाशानीसी केश मोकळ्या रोष प्रलापिताचे परेसा हा देवा गाणे जाणे काम जाईने गज गांजले अशा करुणी आले राणीसी प्राण गमवण्या ऐसे पापीने दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पित्यांशी त्याजून घेऊन आले विदेशी येणे परी दुःख करीत पावळ आले जनसमस्त संभाषणाती दुःख समता अनेक परी करुणिया वारे ताती नारी सुवासिनी काहो दुःख करसी कामिनी विचार करी अंतकरणी होणार न चुके सकळी कांसे ऐसे म्हणता नगर नारी तिसी दुःख झाले भारी आठवीत असे परोपरी आपले जन्म कर्म सगळं एका सोनी माय बहिणी आता कैसे वाचू प्राणी पतीसी आले घेऊन याची आशा करूया आता कोण शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वराच्या जगी जीवे केली वाचू म्हणतसे बाळपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परीसी पूजा केली मंगळा गौरी आयोपनाचे आशेनी पूजा केली भवानी सांगते स्वाम्याची सुवासिनी अनेक परिव्रता गेले कोठे गेले माझे पुण्य वृथा पूजले गौरी रमण कैसे गेले ब्रज निर्वाण एका माया बहिणी हो आलिंगोनी प्रेतासी सुदन करी बहुवसी आठवे आपले पूर्व दिवसी पूर्वस्नाय तैवेळे माता पिता बंधू सगळे जरी असते तुम्हा जवळे दुःख पाहता अंतकाळी त्याची विघ्न आपण केले नाना परी ते नारी दुःख करी अपरापरी इतके होता अवसरी आला ते सिद्ध एक भस्मांकित जटाधारी रुद्राक्षमाळ भूषण अलंकारी त्रिशूळ धरला असे करी देऊन जुळले भुवाला संभाषित असे तैवेळी काऊटल अडतसे जुळली जैसे गेले कपाळ तया सरी होत असे पूर्वजन्मीचे तयफळ भोगणे आपणे गाडळ वाया रसे निष्फळ शोकाटा करू नये दिवस राट जरी जुडडसी नये प्राण प्रेतासी जैसे गेलेल्या लाटेसी तया परी घडले जाण मूढपणे दुःख करीसी समस्त मन तू जानसी कवन वाचला आपले दरिद्रसी सांगा आम्हा स्मरतसे आपला मनसे प्राणेश्वरी
कोठे उपजला तू नरू तुझा जन्म झाला येरो करुण तुझी माता पिता पाये पाये करुषावरी येती पक्षी अपरंपरे क्रमोनी प्राचारी जाती मागुते चौकडे तैसा संसार जाणणारी कवन वाचला असे श्री माया मोह कलत पुत्री पत्री आपणसी आपुला गंगामध्ये जैसा फिरण तेने परी देह जाण स्थिर नव्हे याची कारण शोधता करू नको पंचभूतात्मा देह तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंध कर्म घडली कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची आहे माया संग संबंधे माया संबंधे माया गुण उपजे सत्व तम गुण येणे चितिनी दोन जान त्रिगुणात्मक देह हा संसार वर्तमान समस्त कर्माचे आधीन सुख दुःख आपले गुण भोगजे आपले हरजेव कल्पकोटे दिवस वरी देवांचा आहे जरी त्याचे काळ चुके सरी मनुष्याचा कवण पाड काळ समजतासी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासे काळ कर्म गुणाधीन पंचभूत आत्मदेह धारण उपजला संतोष नको मना मेलिया दुःख करावे जरी गर्भ होता नरो नाश जाईला प्रत्यात बोलू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परेसा कोणा मृत्यू पूर्व येसी कमन देव उद्यापेसी जैसे आचार्य असे तया परे घडे जाणा पूर्वजन्म सरसी भोगणे होणे सुख दुःख अंशी कलक पुत्र परिवर्षी पाप पुण्याचे जाणा आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप अवश्य पुण्य ललाटी गेले असे प्रमाणे आढळ जाण विभजना शतसहस्र कोटी जन्मी तुर्वानाची गुणी होती गुणी वाया दुःख कैसे जनी मूर्खपणे करुण्या पंचभूत आत्मा शरीर त्वचा मास शिरा उदर मेरु मनवा स्त्रीनर विष्टामुद्रा श्लेष्म संधी ऐशा शरीर घोरा पाताळापाय आहे स्वार्थ मलमूत्र भरे रक्त तया कारणे शोक लागल्याचे विचार पाय पुढे आपला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पायदे करता तैसा मार्ग पाय बाळा येणे परी तेसी बोधित झाले तापसी ज्ञान झाले तेसी सांडी शोक तया वेळी कर जोडणे ते वेळी माता ठेवणे चरण कमळे विनय तसे करुण बाळे उत्तरी स्वामी म्हणूनिया कवन मार्ग आपणासी जैसा स्वामी निरोपदेशी जनक जननी तू आंबासी तारे तारे म्हणतसे कवने परी तयान आपण हा संसार भवानव तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकून तेचे वचन सांगे योगी प्रसन्न वचन बोलत असे विस्तारुणे आचरण स्त्रियांचे इथे श्री गुरुचरित्रामृत परमकालपदो श्री सरस्वती वाक्यानि सिद्ध नामधार संवादे प्रेतानना शोक नाम केश सुमध्याय श्री गुरुदत्त प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 31वा श्री गणेशाय नमः सिद्धमणे नामधारका पुढे झाले अपूर्व ऐका योगेश्वर तो कारिका सांगे श्रेयाचे धर्म कर्म योगेश्वर म्हणजे देसी श्रेयाचे आचार मदपुत्रसे सांगे तुझ विस्तारे श्री सागर तारावया पती असता कवण धर्म अथवा मिलिया कवण कर्म उभय पक्षी विस्तारून सांगे का एक चित्ते अगस्त्य ऋषी महामुनी जो का होता काशी भुवनी लोकापुत्र महाज्ञानी त्याची भार्या प्रेयसा पतिव्रता शिरोमणी दुसरी नव्हती आणि कोणी वस्त्रात तेथे वर्तमानी झाले यापुढे प्रेयसा तया अगस्त्याचा शिष्य विद्या नामाचे प्रख्यात पर्वत रूपे वर्तत होता भूमीवरी देखा ब्रह्म ऋषी नारद मुनी हिंडत गेला तया स्थानी संतोष झाला पाहुणे सुटी केली तया वेळी म्हणे नारद विद्याश्री आणि पर्वत नाही तुझ सरसे समस्त वृक्ष तुझ पाशी महारम्य स्थळ पर्याय एक गुणे मेरु सरसे होय जाणे स्थळ सूक्ष्म तुझ्या कारणे महत्व नाही पर्यसा ऐसे म्हणता नारद मुनी विद्याचल कोपमुनी वाढता झाला प्रदक्षिणे मेरु सरिस हो म्हणे वाळे विघाचल जेका सूर्यमंडळ सन्मुखा क्रमांतरे वाढता एका गेला स्वर्ग भुवनासी विद्या दक्षिण भागेसी अंधकार हरणीशी
सूर्यरश्मी दिसे कैसे यज्ञ आदि कर्म राहिले ऋषी समस्त मिळवणी विनोवाने इंद्रभुवनी विद्या पर्वताचे करणे सांगता ते विस्तारे इंद्र को पुनीत हे वेळी गेला तया ब्राह्मणाजवळी सांगे वृत्तांत सगळे तया विंध्य पर्वताचा ब्रह्मा म्हणे इंद्रासी आले कारण आम्हासी अगस्ताचे पुढे काशी तया दक्षिण दिशे पाठवावे अगस्तीचा शिष्य देखा विद्याचल आहे धोका गुरु येतीसी सन्मुखा नमिता होय शरणागत अगस्त सांगितले शिष्यासी वाढो नको भणात्यासी नमन करीत करेसी भूमी समान करील देखा या कारणे तुम्ही आता जावे काशीपुरा त्वरिता अगस्त ऋषीशी विनम्रता पाठवावे दक्षिणेसी अगस्त्याचे आश्रमासी पातळे इंद्र समस्त ऋषी देवगुरु महाराजे बृहस्पती सवय असे देखोनी अगस्त मुनी समस्ता देव मुनी आद्यपाद्य देवने पूजा केली भक्तीने देव आणि बृहस्पती अगस्त्याची स्तुती करते आणि ते लोपामुद्रा पतिव्रते ते देवगुरु बृहस्पती सांगे पतिव्रता घ्यारी पुढे पतिव्रता होती लोपामुद्रा सरी नाही अरुंधती सावित्री अनुसया महाव्रती शांडिल्याची पत्नी होते पतिव्रता विख्यात लक्ष्मी आणि पार्वती शत्रुपा स्वयंभूसती मेनकाचा नाती ख्याती हिमवंताची प्राणेश्वरी सुनिता ध्रुवाची माता संज्ञा देवी सूर्यकांता स्वादेवी होता ख्याता यज्ञ पुरुषाची प्राणेश्वरी यावेळी आणि गाचार ख्याता लोपामुद्रा पतिव्रता ऐका देव समस्त मनाचा बृहस्पती सांगत असे पतिव्रतेचे आचरण सांगे गुरु विस्तारण पुरुष देवता प्रसाद जाण मुख्य भोजन स्त्रियांसी दिवस अखंड सेवा करणे अतिथीयता पूजा करणे पती निरोपी दान धर्म न करावा पती निद्रास्त झाल्यावरी आपण मन शरण करी अरे तुळे तानवडे ठेवे दुरे पुरुष शरण स्पर्शावे स्पर्श तोळे पुरुषासी ओयो नाम आयुष्य घेऊन ये नाम त्यासी आदि आयुष्य होई होय जागृत होता पती देखा पूर्वी उठे सती ऐका करणे साळा संजंतिका करणे निर्मळ मंगलमय पती पूजा करणे नित्य सदा द्यावे पारतीर्थ चरणावर ठेवणी माता म्हणावे तुझी शंकर पती असता शिष्याचे भोजन करावे मनोवाचे नसतील घरी पुरुषाचे अतिथी देणू प्रसाद घ्यावा गृह निरंतर निर्मळ करे निरुपावे गमन करे वृद्धे उपवासे परी निरुपावे न करे जाणा पुरुष संतोषाचा जरी दूषित नसावे करणारे पुरुष दूषित असेल तरी आपण संतोषी नसावे रजस्वला जाया देखा बोलू नये मौनिका नये का वेद ध्वनी देखा मुख मुख्य राहू नये ऐसे चारे दिवस वरी आचरणावे तिने नारी सुदर्शन अवसरे पुरुष मुख उलोकी जय जरी का नसेल पुरुष भुवनी त्याचे रूप घ्यावे म्हणे सूर्यमंडळ पाहुणे गृहात जावे पतिव्रते पती आयुष्य वर्धनार्थ हळदी कुंकुम लावजे ख्यात सिंदूर काजळ कंठसूत्र फणी माता असावे तांबूळ घ्यावे सुवासिनी असावे तिचे मातावेनी करी कंडल तोडकानी पुरुषा समित येणे परी न करे इष्टाची शेजारी रजनी श्री कुरकिनीसी जैन श्री दरिद्रिनीसी इष्टत्व करिता वयाने पुरुष निंदा करी स्त्रियाशी बोलू नये पतिव्रतायसी बोलता महादोषी पतिव्रता लक्षण सासू सुगंधना वैनी धीर भावे त्याजुने राहून मने वेगळोनी श्वानयोनी पावे सत्य अंगण भावे नन्नपणे उकळा मुसळावरी न पैसणे पाठावर नटावरी जाण पैसू नये पतिव्रता पती सवे विवाह देखा करिता पाये महादुःखा पती अंत करणी असे का आपण एक करुणे जिवके मिळेल पतीचे संतुष्ट करावे मनासे समर्थ पाहुणे कांक्षेचे पती दिन करुणे भागीरथी समान देखा पतीचे चरणात अधिका पती सेवा करणे सुखा त्रैमूर्ती संतुष्ट होते जाऊ नये भोजनाचे अथवा शेजारी गृहाचे इष्ट सोयरे मध्ये अर्चे जाऊ नये प्रतिदिनी पती सन्मुख निष्ठुरेवणी
उत्तर देता कोपुनी उपजे दुःखी होऊनी सप्त जन्म दरिद्रपणा गुरुदेव धर्मतीर्थ समजते सर्व जाण आपला पती ऐसे जैनींचे सते पतिव्रता तेची जाणा सहगमन करणे मुख्य रान पूर्वधर्म स्मृतीचे वचन पूर्वज 42 उच्चार पतिव्रता धर्माने पुरुष प्रेत झाल्यावरे सहगमना जाणारे एक एक पाऊले निर्धारी अश्वमेध सहस्र पुण्य माता उद्वाचे जरी पुत्राशी गुण मंगळ करी पुत्रा विना विधवा जेणारी नमन करी करू नये एक एक रोमांचे स्वर्ग राहे शतकोटी वर्षे पुरुषा सवे स्वानंदेची पतिव्रता राहे तेथे पुढे सालगमनासी वावे कन्या विषयवंशी 42 गुळे कैसी घेऊन जाय स्वर्गात भूमी देवता ऐसे म्हणे पतिव्रताचे असे चरण अपरावरी चाला क्षण पुढे आपण म्हणत असे सूर्यचंद्र ऐसे म्हणते आपले किरण आहेत ज्वरी पतिव्रतेवरी पडते आपण पावन होत असो वायू आणि वरुण देखा पतिव्रतेचे स्पर्श ऐका पावन आपण झालो निका पाहता समस्त पुनित होय गरोदरी स्त्रिया असते काय करावे लावणी संपत्ती जिचे जीवंश उत्तरगती तैसे श्री घरी असावे ज्याचे घरी पतिव्रता दैव वेगळा पुरुष ख्याता करावे सुकृत जन्मशा तरी जला दे तैसी सते चतुर्वेद पुरुषार्थ देखा स्त्रियाचे राजे पुरुष देखा पतिव्रता स्त्री अधिका पुण्यानुबंधे मिळवे जाना सती नाही ज्याचे घरी त्यासी नाही अरण्य दुरी वृथा जन्मोनी संसारी कर्मवाय होना ऐसी सती मिळे ज्यासी समस्त पुण्य घडे त्यासी पुत्र संतान लोकासे साधन होय सतीचे पुण्य घडेचे संगस्नाने लादे सतीचे दर्शन महापापी होय पावन समस्त जन्म पावे जाते पतिव्रताचा आचार सांगे बृहस्पती देव गुरु म्हणून सरस्वती गंगाधर मिळवित असे श्रोते जना सिद्धमने नामधारकासी गुरुचरित्र पुण्य राशी ऐकता भावती सद्गतीची म्हणे सरस्वती गंगाधर इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती पाठ्याते सिद्ध नामधारक संवादे पतिव्रता धर्म निरूपण नाम एकोदशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय वरस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 32 श्री गणेशाय नमः पतिव्रतेचे आचार्य रीती सांगे देवताची बृहस्पती सहगमन केले फळश्रुती येणे परी निरोपिले विद्वापनाचा आचार सांगता झाला देवगुरु पुसती देव ऋषेश्वर ऐका श्रोते एकचित्ते जवळी नसता आपला पती त्याचे झाले असे मृत्यू प्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमना पती जवळी असता जरी सहगमना झाले तरी नारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमना स्तनपाणी असेल कुंवर तिने करिता पापतोर पुरुष मेला असेल गृह सहगमन करू नये तिने असणे उदापणे विधिपूर्वक आचरणे सहगमना समान असे पुण्य एक चित्त परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन 3 दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती नाही वृद्धापेसी एकत्र जेवावे परियेसी अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा पुत्राविना असे नारी करणे तर्पण पुत्रावरी तीर्थम कुशाहारे गोत्र नाम उच्चारावे विष्णू पूजा करी नित्य आपला पुरुष हाची म्हणत पुरुष रूप आठवे चित्त विष्णू स्नानी हर पूजे वैशाख मास कार्तिक मास असे 4 विशेष माझे स्नानासी तीर्थास विष्णू स्मरणावे करावे तीर्थयात्रे जाता लोका त्याचे घ्यावे छत्र पादुका येथील आपले गृहांतिका प्रक्षालन करावे दीपदान भाग 16 वरकड नव्हते धर्म सकाळा या कारणे अनंत फळ दीपदान करावे माघस्नान माघ मासे करणे सूर्योदयासी येणे परी एक मासी आचरावे भक्तीने गंध परिमळ पुष्पेसी पूजा करावी केशवासी रुद्राभिषेक विधी द्रौपदी नैवेद्यासी पूजा करावी षोडशी प्रति भव शंकरासी दीपमाळा उजळता आपला पुरुष
आपला पुरुष ध्यावणी नारायण तो म्हणोनी पूजा करावी एको म्हणे भक्ती भावे परेसा रक्त कृष्ण चित्रवस्त्र निसता जाण दोष बहुत आणि असे एक व्रत पुत्राचे बोलो वर्तावे ऐसा आचार विद्वेषी असे शास्त्र पुराणेसी जरी आचार विभक्तीसी सहगमन केले फळासे विद्वापने येणे परी आचारी ये नारी मरण होतीचे अवसरी पतीशी घेऊन स्वर्गी जाय जितक्या पतिव्रता नारी समस्त भागीरथी सरी त्याचे पुरुष शंकरा परी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारून ऐक बाळे तुझे मन ज्यावरी प्रति ते करी दुःख सकळ तयारी माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझ मागे दोन्ही परलोकाचे साधन धैर्य असले आपणाचे करी सरगमन पतीशी विधवापणे आचार करसे ते पुण्य तुझ्याचे जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारुणी हस्तमस्तके ठेवणे पुत्रसे प्रेम व्हावे ऐसे म्हणता उसरी केले म्हणती येणारी विनम्रसे करुणोत्तरी भक्ती भावे करुण्या जय जय आई योगेश्वरा तुझी पिता सहोदरा माझे प्राण मनोहरा जननी तुझी वसे आल्या परदेशात जवळे नाही बंधू भ्रात भेटला तू परमार्थ आडतोळीचा सोयरा सांगितले आचार दोन्ही कष्टाधिक विद्वापणी अशकांमा स्वामी अपारासे दातारा कारुण्यपणा प्रगासे लावण्यासे आदियासे निंदा पुवाद शरीरासी घडेल कली वर्तमाने संतोष होता माझे मनी पुण्यापार सहगमनी पती सगळे संतोषने जाळे स्वामी निर्धारे म्हणून मागुते नमस्कारी माता ठेवणे चरण धरी स्वामी माते तारे तारे भवसागरी उडतसे करुणा कृपेचा सागर उठवित से योगेश्वर देता झाला वैभव गणपती सगळे असावे जे जे काय पुरुषाची जाळे माते सांगेसी सांगेन तुझ विशेषी एक माते एक चित्ते आले की तुम्ही गुरुनी श्री गुरु भेटी लागोणी आरोग्य पतीची व्हावे म्हणून भक्ती भावे करुण्या ब्रह्मलिंग तुके जाण जे जे असेल कारण तसे घडते श्रुती वचन दुःख कोणी करुणे काळाची कथा नाही कोणी सर्व एक गुरु वाचवणे भाव असे ज्याचे मनी त्याची प्रत्यक्ष असे जाणा आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंतकाळ होताचे गुरुदर्शन जाई माये म्हणून बसमते वेळी लायका झाला कपाळी रुद्राशी चारी तत्काळी देता झाला तेसी योगेश्वर म्हणते तेसी रुद्राक्ष बांधे गळसरीसी दोन्ही प्रेत करणासे बांधून दहन करावे आणि एक सांगेन तुझं गुरुदर्शनात जाशी सगळ रुद्र सुक्त श्री उच्चारणा प्रचारिता त्याची तीर्थ घेऊनी आपले देही प्रक्षोणी प्रेतावरी आणून प्रदक्षिण करे भक्तीने मग जावे सदमानी वाणीच्या विश्वासिनी अनेक द्रव्य वेचून ब्राह्मण मुखी अर्पावे ऐशा परितीयसी सांगून गेला तो तापसे पतिव्रता भावेसी करी आहे ते त्रैलयी भले विप्र बोलावणी प्रेता प्रायचित्त देऊनी षोडश कर्मे आचरणे उपासन करविता ते स्नुषात होऊन आपण पितांबर नेसुन सर्व वचने लावणे हळदी कुंकुम लावितसे औपासन प्रेतासी करविता ते विजेसी प्रेत बांधावे काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्निदेवने तया पैसी निघाले पतिव्रता कैसी आनंद बहुमानसे प्रेता पुढे जातसे 16 वर्षे तारुण्यपणा सुंदर रूप लावण्य ल्याई असे अभरण्य लक्ष्मी सारखी दिसत असे येणे परी नदीसी गेली नारी परिसरसी कुंड केले अग्निसी काशेनी अपरिमित अग्निकुंड सन्निधीसी ठेवले तया प्रेतासी उलावले सुवासिनीसी देती झाले वाणी देखा सुपे चोळे कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोंडे कट्टरेसी सुवासिनी देतसे गंध पुष्प परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी द्रव्य देते ते आपणेसी समस्त ब्राह्मण वेळे नमन करून समस्तांसी विरूप मागतसे राजे आपण ज्याचे माहेराचे लोभासो घ्यावे म्हणते माझा पिता
शूलपाणी माता गौरी अंतकरणी अम्मा बोलविले सगुणे प्रेम भावे करुणिया समागमी लोका फुले होते जे कासवे आले त्याचे सांगतसे बोले जावे परतनी ग्रामासे पुसदाश्वसुर मानिसी त्याचे मने सणवेसी प्राण देते अम्मा सरसे होशात तुम्हाकडे त्याची तुम्ही म्हणावे ऐसे क्षेमाय तीर्थवासे भीमातीर स्थानासे श्री गुरुचे सनिधानी आल्या श्री गुरुवचनासे आरोग्य झाले पतीसे राहिले आपले संतोषी म्हणून सांगा आमचे घरी ऐसे सासू सूर्यासे तैसेचे आमचे माता पित्यासे इष्टजन सोयऱ्यासे सांगा येणे परी तुम्ही ऐसे वचन ऐकून दुःख करते सकळ जन आपण असे हर्षवदन प्रेताजवळ उभे ते का अग्निकुंडे तत्क्षणी गलिताची काष्टशिवणी तो आठवण झाली तिचे म्हणे योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बाधिताचे प्रेत श्रवणी कंठसूत्री ठेवणे दोन्ही पपुसताचे ब्राह्मणाचे विनविताचे द्विजाचे संकल्प केला मी मानसे श्री गुरुमूर्ती ऐकसे आपले दृष्टी पायना दर्शन करुणे स्वामीचे त्वरित ये अग्निकुंडापासे अज्ञान झाले वेगेसे त्वरित येईन म्हणत असे ऐकून त्याचे वचन मनती समस्त विद्वजना दोन अनुभूतावस्थमान त्वरित उजावणे तुम्ही यावे पुसून या ब्राह्मणाचे निघाली नारी संगमासे देते असे ऋषिकेशी नृसिंह सरस्वती सवे येती न घरणारे सब्राह्मण नाना परे कौतुक पाती मनोरे पतिव्रता श्रेयचे जाता मार्गी स्तोत्र करे म्हणे स्वामी नरकेसरी आपले आपले पूर्वापरी म्हणून आम्हा वेरिले मूर्तीचा अवतार ख्याती झालो परंपरा भक्तजनाकार म्हणून आपण काय केले विसरले भेट झाले माझा पित्याचे विसरले तुझ्या ध्यानी स्वामिया आरोग्य होईल पतीचे पुत्र होईल आपणाची अशा करुणी मानसी आले स्वामी कृपा सिंधू पूर्ण माझा मनोरथ आरोग्य झाला प्राणात पुत्र झाले बहुत नवस झाले स्वामिया मनोरथ झाला माझे म्हणून येथे पुत्रावयाचे जाऊ आता परलोकाशी कीर्ती तुझी घेऊया ऐसे परी ध्यान करीत आली आमर जग सर्वकृत वृक्षाशय असता देखते दयाळू स्वामिया उभे टाकोणियं दुरे साष्टांग नमन करी श्री गुरुमती ते अवसरी सुवासिनी वैद्य ऐसे म्हणता मागुरी नमन करी एक भक्ती पुनरपी स्वामी ते चेती अष्टपुत्री होय म्हणत असे ऐसे वचन ऐकोणी हास्य करते सकळ जन सांगताते विस्तारून श्री कृपाशी तये वेळी विप्रमते स्वामी आसी इच्छापती पंचमसारी पावला कर्मदानासी सुभासिनी केली होय नेले प्रेत स्मशानासी ती आली असे सहगमनासी निरोप द्यावा तुम्हापाशी आली असे स्वामिया तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडात जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे येसी ऐकून ब्राह्मणाचे वचन श्री गुरुमती हासोण इचे स्थिर आहे पर मरण कैसी घडीची श्री गुरु म्हणते श्री गुरु तय वेळे आणा प्रेत आम्हा जवळे प्राण गेला कवळे काळे पाहू म्हणते त्या अवसरी म्हणे श्री गुरु विलासे आमचे वाक्य झाले ऐसे ऐको परिस्थिती येची सत्य मनात या गुणाचा निर्धारू राहिला आता कर्पूरगारू नका प्रेत संस्कारू आणा म्हणती आपणा जवळे श्री गुरुचा निरोप होता आणू गेले धावत लोक पाहता अभिनव म्हणती सगळे जण इतके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करते मनोरी गुरुची भक्ती रुद्र सूक्त म्हणोनी अभिषेक करते गुरुचरणी षडोपचार विस्तारुनी पूजा करते भक्तीचे तीर्थ पूजा नाना परी पूजा करते उपचारी इतके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेतानुनिया देखा ठेवले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणते प्रलोका सोळा दोर वस्त्रजाचे चरण तीर्थ ते वेळी देखी तया विप्राजवळे वृक्षामध्ये तत्काळे प्रेत सर्वांगी स्वप्न करा श्री गुरु निरोपते ब्राह्मणा प्रेतासी करते तीर्थस्थपना अमृत दृष्टी श्री गुरु आपण पाहते प्रेत सर्वांगी पाहता सुद्धा दृष्टीने प्रेत झाले संजीवन
उठोनी बैसलात दर्शन अंग मुरडीत परिहेसा नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सर्व चेत नवी वस्त्रे नेसत येऊन कडे बैसला बोलावली स्त्रियासी पुससे विस्तारसी कोठे आलेले आपणाचे ईश्वर कवण सांग इतके लोक आले असता कारण कधी तुझेता निद्रा आली म्हणून पुसे स्त्रियासी ऐकून पतीचे वचन सांगती झाला विस्तारण उभी राहून दोघे जण नमन करती श्री गुरुचे चरणावरी माथा ठेवून नमन करी दोघे जण पाहती लोक सकळी जण महानंद प्रवर्तला तयासी नाना परिसे स्तोत्र केले श्री गुरुचे श्री गुरु होते संतोषे आश्वासित त्यावेळी अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंतांची हरशी गेले तुमचे सर्व दोषे देहांत मुक्ती तुम्हा चतुर्वेद पुरुषार्थ लाभ्य झाले तुम्हा सत्य सांगून या संध्या त्वरित केल्या सामने देका इतुके होता अवसरी मिळाल्या होता नगरनारी जय जगाला परंपरे प्रार्थना तैवेळी नमन करते सगळे घेणं स्तोत्र करते गायन करिता ते रंजना जय जगार प्रवचला तयामध्ये विप्रयिक होता दूत कुंभदिक त्याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुचे वेदशास्त्र पुराण बोलता ते सनातन ब्रह्मलिखित सत्यदान म्हणून वाक्य निरंतर कळला नाही नृत्यासी दिवा मरण सुखातलेही याचा आला प्राण कैसे ब्रह्मलिखित सत्याची मिथ्य नगरे याच्या अभिप्राया निरोपाले गुरुराया श्री गुरु सांगती सोनिया तया वृक ब्राह्मणाचे श्री गुरु म्हणते ब्राह्मणाचे सांगेन तुझ विस्तारेचे पुढे जन्म होण्याचे एकचित्त परिहेसा आम्ही जगा ब्रह्माचारी मागून घेतले कारणेचे पुढे जन्मात परिहेशी वर्ष 30 संख्याते भक्तजन रक्षवयासी मागितले आम्हा ब्राह्मणापाशी म्हणून सांगितले विस्तारेचे तया विप्रभुला पुढे तटस्थ झाले सगळे जण साष्टांग करिता नमन गेले आपले स्नान ख्याती झाली चौराष्ट्री पतिव्रतेने पती सहित स्नान केले संगमात अंतकारणे संतोष गौत पूजा करीते भक्तीने अपार द्रव्य वेचून करीते तेथे आराधना सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासे श्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उच्चार आरती करी श्री गुरु श्री सिद्धमने नामधारका पुढे झाले अपूर्वायका कथा असे अति विशेष सांगणे का एक चित्ते इथे श्री गुरु चरित्रामृत परमकथा कल्पतौ श्री नृसिंह सरस्वती वाक्यानि सिद्ध नामधारक समाजे मृत संजीवन नाम द्वादशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय महाराज श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 33 श्री गणेशाय नमः नामधारक शिष्यराणा लागे सिद्धांची चरणा विनय तसे कर जोडणे भक्ती भावे करुणिया म्हणे स्वामी सिद्धमुनी पूर्वकथानुसंधाने पती सहित सुवासिनी आली गुरु समागमे श्री गुरु आले मठासे पुढे कथा वर्तली कैसे विस्तार अमासी निरोपावे दातारा सिद्ध म्हणे ऐक बाळा दुसरे दिवशी प्रातकाळा दंपती दोघे गुरु जवळा येऊन बैसती वंदुनी विनविता ते कर जोडणे आम्हा शोक कडले दिले एक यतीने येऊन नाना धर्म निरोपिले रुद्राक्षचारी अम्माचे देता बोलला परेसे कानी बांधून प्रेताची दहन करी म्हणतले आणि एक बोलले रुद्र सुख असे बरे अभिषेक करते विप्रकुळे ते तीर्थ आणावे आणून तीर्थ प्रेतावरे प्रोक्षा तुम्ही भावे करे अंतकाळ समय दर्शन करे श्री नृसिंह सरस्वती स्वामीचे ऐसे सांगून अम्मासे आपण गेला परियेसे रुद्राक्ष राहिले मज पाशे पती श्रवणी स्वामिया ऐकून तिचे वचन देव सांगती हातून रुद्राक्ष दिले आम्ही तुझा तुझे भक्ती देखोनिया भक्ती आत्वा भक्तीसे रुद्राक्ष धारणाकडे पापे न लागे परियेसे उत्तमात्वा विचारते सहस्र संख्या जोनर रुद्राक्ष माळ कलिहार सुरूपा देव ते रुद्र समस्त देव वंदते सहस्र जलीन साधते ताई कृष्ण स्वरूपासते शिखरे द्वारा एक ख्याते चतुर्दशी देवणी करे कंठपर्ण
बत्तीसाचे मस्तकी बांधा चतुर्दशाचे श्रवण ध्वनी द्वादशाचे धारण करावे परियसा अष्टोत्तर एक कंठी माळा करी सुरेख रुद्र पुत्र समान ऐक हे नैवेद्य धारण केल्या त्याचे फळ असे अपार माळा रुद्राक्ष असे थोर जैसे मिळते समयानुसार रुद्राक्ष धारण करावे ज्याचे गळा रुद्राक्ष असते त्यासी पाप नळते त्यासी होय सकते रुद्रालोक अखंडित रुद्राक्ष माळा धरोणी जप करते अनुष्ठानी अनंत फळाफळे जाती ऐका श्रोते एक चित्ते रुद्राक्ष ठेवणी पूजेसी अभिषेक आवे रुद्र सुक्तेचे लिंग पूजा समानेचे परसे निर्धारे एक मुख पंचमुख एकदश अस्मिमुख चतुर्दशादी कौतुक मुख असते परियेसा हे उत्तम मिळते जरी अथवा असते नाना परी धारण करावे प्रतिकरी राधे चतुर्दशांत याचे पूर्व आख्यान विशेष असते अतिगान एकदा पापे पळेन जाते त्वरित परियेसा राजा कृष्ण देशी भरतसेन नाम परियेसी त्याचा पुत्र सुधर्मायसी प्रख्यात होता होणार त्या राजाचा मंत्र सुर नामकान असे ख्यात दोघे कुमार ज्ञानवंत परमार्थ असते देखा उभयंता एक वयसी सुकुमाराची सुंदरेसी एके साने विद्याभ्यासी वर्तते देख संतोषे किरासानी सहभोजनी असती दोघे संतोषोनी ऐसे कुमार महाज्ञानी शिव भजक परियेसा सर्वदेही अहंकार रुद्राक्ष माळ शृंगार भस्मधार त्रिपुंड तिलकासे परियेसा वर्तदायसे एके दिवशी तया राज मंदिरासी आला पराशर साक्षात ब्रह्मा तो देखा ऋषी आला देखोनी राजा सन्मुख जाऊनी साक्षात गणोनी घेऊन आला मंदिरात कर जोडली मुनीश्वरासी विनवी राजा भक्तीसी पिसे लागले पुत्रासी काय करावे म्हणतसे रक्तवर्ण अलंकार नगेची भूषणी पेरीकर रुद्राक्ष माळ कंठी हार सर्व वर्णी करीती शिकविला नाही कधी कैसे न्याय याचे मधी स्वामी यावे द्रौपदी तरी नाही सरी कुमारक भूत भविष्य वर्तमानी त्रिकाळ यज्ञ तुम्ही मुनी याचा अभिप्राय सारवे निरोपावे दातारा ऐकून रायाचे वचन पराशर ऋषी दान लोक असे आपण म्हणून विचारले असे का तुझा आणि तुझा मित्र सुताचा वृत्तांताचे विस्मयाचा सांगेन एक चित्त साचा मनी ऋषी तैरे पूर्वेन ते ग्राम नगरी होती एक वैशानारी अति लावण्य सुंदरी जैसे तेज चंद्रकांती सर्वाभरणे तिची असते जैसे तिसे मनरती नवयवनाची सोनकांती अति लावण्य सुंदरी आसोनीला वार वनिता म्हणे आपण पतिव्रता दर्पकरी असंख्याता नवसे ब्राह्मणाचे सगळी वर्ग सहित नित्य नृत्य करी मनोरथ उघड परकड विरोधार्थ भाविल असे नित्य मंडपी तया परकड नरकाशी रुद्राक्ष माळ भूषणेशी गुडाचे शिकेशी रुद्राक्षे बांधलेला असे तया परकड मुकुटाशी शिकवी नृत्य विनोदेशी वर्तता ऐके दिवशी अभिनव झाला परियेसा शिवव्रत म्हणजे एक वैश्याला महाधनिक रुद्राक्ष माळ भस्मांक प्रवेशा तिच्या घरी त्याचे सर्व करी देखा रत्नाकरी लिंगनिका तेज फाके चंद्र काय विराजमान दिसत असे देखुण्या लिंग रत्नखचित विस्मय करी वारवनिता आपले सुखासी असे म्हणता ऐसी वस्तू पाहिजे पुसातया वैश्याची देन झाली मोलासी अथवा देन रतीसी ओन कुलश्री दिवसवता ऐकोनी श्रीयाचे वचन मने वैश्य आसुन देन लिंग मोहन रतिकाक्ष करुणिया तुमचे मुख्य वारणिता होईल तरी माझी कांता दिवस दिन पतिव्रता घेऊन आसने मरमावे ऐकोनी वैश्य वचन बोले वारणिता दीनत्रय सत्यदान होईल तुमचे कुलश्री लिंग देवनी वैश्यश्री बोले वैश्या परियेसी माझ्या प्राण समाने श्री लिंग श्री जाणतोला या कारणे लिंगाचे जतन करावे परियेसी हानी होता लिंगाचे प्राण आपल्या त्यागिना संभोग समय लिंगाचे देवने जवळकेसी मने वैश्य परियेसी तेने वेळी परियेसा ऐकुनी वैश्य वचन मंडपी वेळी मंडप समी बैसोने गेले अंतर गुवासी क्रीडा करीत दोघे जण कोटी एक लक्षण
पुढीला अग्नी अद्भुत जाण तया नाट्य मंडपात अग्नीला मंडप भस्मदान जैसा रूप वैश्य करीतरी प्रलाप देगुणे तये वेळी मगणी हाकार निघाले माझे प्राण गेले विधविताती अति प्रबळे नगर लोक मिळवले विधवणी पाहता लिंगासे झाले तक फरियेसे अग्नी तक कर्मप्रकाशी दौड झाले अवधारा वैश्य गुणे तये वेळी दुःख करी अति प्रबळी प्राणी गजवणे गेले आता प्राण त्याजीवने लिंगदान झाले म्हणत अग्नी प्रवेश केला तुरित नगर लोक विस्मय करून विषा दूर करतसे वैश्यमाय प्राणेशो तया आणि झाली निर्धारो पतिव्रता धर्म करू म्हणे प्राण त्याजीन आपले बंधू सहोदराचे नमोनी विषय वेळेचे निर्भयाव आपणाचे पती समागमे जातसे ऐकून तेचे वचन दुःख करते बंधुजन आणि तुझी बुद्धीहीन काय धर्म करीतसे ऐसा विषय किती येते त्याची कैसी उशी जाते असते नगर लोक ख्याते काय तुझी बुद्धी सांग माझा पती झाला मृत आपण जिवंत नाही सत्य पतिव्रता धर्म ख्यात वेदशास्त्र परियेसा पती सगळे जेनारी सर्वमनताय प्रतिकरी एक एक पाऊल भूमीवरी आश्वर्यसे मगनी विनवी समस्ताचे निघाला बाहेर संतोषी आले अग्निकुंडापाशी नमन केले अग्निकुंडा समजून सर्वेश्वर केला सूर्याचे नमस्कार प्रदक्षिणे उल्हास स्तोर करीती झाले तैरे वेळी नमुनी समस्त बीजाचे उभी ठेला अग्निपाचे उडे घालता वेगेचे अभिनव झाले तैरे वेळी सदाशिव पंचवक्त दशभुज नागसूत्र हाती आले पादपात्र त्रिशूळ करी असे भस्मांकित जटाधारी बैसलासे नंदीवरी दंडा झाला वेळी ईश्वर म्हणे दियेसी आलो तुझ्या परीक्षेसी धर्मद्रव्य पाहावयासी हे घडले परियेसा तुझे मन पाहावयासी जागवाक्ती प्रवेशी तुझे पतिव्रता उशी सत्य केले व्रता फुले तृष्ण तुझे भक्तीसी देईनवर जे मागसे आयु आरोग्य श्रीयेसी जे इच्छिसी मागाता म्हणे वेशात वेळी नदवेवर चंद्रमौळी स्वर्ग भूमी पाताळी नगे भोग ऐश्वर्य तुझे चरण कपडे भृंग होईनासे महाभाग्य माझे इष्ट बंधुवर्ग सकळ तुझे सन्निधीशी ऐकून तिचे वचन प्रसन्न झाला गंभीर मना समस्त विमानी बैसवून घेऊन गेला स्वर्गासी तिचे नाट्य मंडपात जो झाला मर्कट गात तया मोठा समवेत दत्त झाले परेसा मने पराशर ऋषी सांगेन राया परियेसे मर्कट तुझ्या दुनियाचे तुझे रुदरी जन्मला तुझे मंत्र शिकुशी कुकड जन्मला परियेसे रुद्राक्ष धारण फळे ऐसे राजकुमार होऊन आले पूर्व संस्कार राजरिता रुद्राक्ष धारण करायचे दोघे पुत्र ज्ञानवंता केवळ भक्त ईश्वराचे आता तरी ज्ञानवृत्ती रुद्राक्ष धारण करिता ते त्यांना पुण्य नाही मिती म्हणून सांगे पराशर श्री गुरुमाते दंपतीचे येणे परी रायासी सांगता झाला महाऋषी पारश विस्तारे ऐकून ऋषीचे वचन राजा विनवी करतुन प्रश्न केला अतिकरण सांगे नाही का एक चित्ते इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री ऋषी सरस्वती वाक्याने सिद्धराम नारकाम संवादे रुद्राक्ष महिमा निरूपण राम श्री सुजाय श्री गुरुदत्तात्रेय परमहंस श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 34 श्री गणेशाय नमः श्री गुरुमते दंपतीसी ऐका तो पराशर ऋषी तया काश्मीर रायासे रुद्राक्ष महिमा निरोपे राजा म्हणे ऋषीश्वरासे स्वामी रूपे अम्मासे पुण्य घडले आत्मजासे रुद्राक्ष धारण करोनिया ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष करिता ते धारण पुढे याचे लक्षण कवने परिवर्तिल ऋषी म्हणे रायाचे पुत्राचे होणार पुजसे ऐकता दुःख पावसी गौरे परी सांगावे राजा विनवी त्रेवेळी स्वामी निरोपावे सकळी
उपाय करून तात्काळी दुःखा वेगळा तुझे कैसे ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगत झाला विस्तार ऐक राया तुझ्या कुमार वर्ष 12 विशाखे तया 12 वर्षात राहिले असते दिवस 7 8व्या दिवशी योग नृत्य तुझ्या पुत्राचे प्रियसा ऐकून ऋषीचे वचन राजा मुझे झाला तुझा क्षण करता झाला रोदन आणि कापरी दुःखित नाना परे गैवरत मुनीवर अंजे चरणधरित विनवताचे श्रेय सहित काय करावे म्हणून या कृपानिधी पराशर सांगता झाला विस्तार शरण हे जगद्गुरु महाकांत शिवासे जीवावया काळाचे उपायाचे परियसे सांगेल विस्तार कथित अवतारा स्वर्ग मृत्य पाताळाचे देवये कैवमेकेशी नील कपरेचे चिदानंद स्वरूप देता ऐसा देव मूर्तिमंत रजत ते ब्रह्मा सृष्टी करणे समर्थ वेदचारी निर्मिले त्या जगद्गुरु वेदाचे तिसरे तया विचाराचे आत्मतत्व संग्रहाचे देवले होते उपनिषद भक्तवत्सल सर्वेश्वर तेने दिले निवेदसार रुद्राध्याय विस्तार दिला तया प्रमयाचे रुद्राचे ह्याचा महिमा सागराचे अगम्य याचे नाश नाही प्राण अवयवाचे प्रियसा परतत्व शिवात्मक रुद्राचे अधिक ब्रह्माचे चमुक विश्वसुले वेदपदे तयाच गुरुमुखी विका वेदचारी साठेनिका वनरी दर्शनायिका यजुर्वेद निरोपिला तया यजुर्वेदात उपनिषद साधकात रुद्राध्याय विस्तारात सांगे ब्रह्म मुनिवरा समस्त देव ऋषीचे माईच्या ते परियसे आणि समस्त देवांचे सांगितलं त्यावेळी त्याची ऋषी पुढे देखा शिकविले आपल्या शिष्याधिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपले शिष्याचे शिकविले यावेळी नाही हरिण मंत्र त्वरित तपस साधत चतुर्विध पुरुषार्थ आणि नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्राचे होळनिक त्यांची उपावे परंपरा तेने करणे परिहारते संसार होळे श्रुते जे जे श्री गुरु श्रीपदे ते जे तरती भावसागरा यमाची आज्ञा घेऊन आली पातके मेदने रुद्र जाप्याते ते कोणी पळून गेले परेसा जाऊन या यमाप्रते महापातके विनविते गेलो होतो आम्ही तुझे भरचकित होऊन आलो चितीवरी रावयाचे शक्ती नाही आम्हाचे पाताळ प्रकाराची पोळतो आम्ही स्वामीला ग्रामोग्रामी नदी केली वसवी तुझ्या महानगरी देवालय पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य करिता ते एखादे समयी भक्तीश्री मर्मे रुद्र दिनाश्री तुझी पुण्यवंत कैसी हो आम्ही परगडाला इतके बोलती पातके ऐकून यम माता तुके कोणी निघाला तो के ब्रह्मलोक तयेवे जाऊन या ब्रह्मणा पाशी विरवी यम परियसे जय जय कर्मवाची जगत सृष्टा जगमुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नराते आणि नरकारणे वसुराचे तुम्ही होई मनुष्याचे स्वामी तत्व निर्वनवसे रुद्राध्याय निरायसिद्धी केवी करणे दिसली आहे हे परियम एका विरक्ता जात जगमुखा प्रत्युत्तर देते ऐसा ब्रह्मदेव यमासे अकल्पने दुर्मदेसे रुद्र जाप्य करते तयासे अज्ञान लोकांपाशी उभे निजून पडते त्याचे अधिक पापे पडते त्याशी तुम्ही दंडात येते जे का भक्ती भावे पडते ते जगता जावे बाबा का तुम्ही ऐका सांगावे का पातका रुद्र जाप्य पुण्याधिका जे जन प्रतिपत्तीचे पूर्वजन पाप करीते अल्पायुषी होऊन पडते तया पाप होय निष्कृती रुद्र जाप्य करुणिया तेजोवच्च स्वबलधृती अवरारोग्य ज्ञान संपत्ती रुद्र जपता वर्धते ऐका एक चिंते रुद्र जाप्य धर्मतेसी स्नान करता ईश्वरासी त्याची उदरभक्तीची जे जन करीते स्नानपान त्याचे मृत्यू वय नाही आणि काही करणाला पायी रुद्र त्याचे पुण्य होईल चिरंजीवी फळाचे रुद्र पुण्य उदकाचे स्नान केले या नगराचे मृत्यू भीताचे अशी तरतील भावना बळवी शतरोगी शताशाचे पूजा करते महाशाचे ते जन होते शतायुषी बाप निर्मुक्त परियसा ऐसे जाणून मानसे सांगाले आपले रुद्राचे रुद्र जापे दिलाचे बाधू नको म्हणे ब्रह्मा ऐकून ब्रह्म वचना यमान आपले सांगा म्हणले पाराशरीला यथा पुढे निरोपले आता तुझे कुमार येते उपाय सांगल परियसे 10 सहस्र रुद्रेची स्नान कर गरिबाचे 10 सहस्र वर्षावरील
तुझे पुत्र वाचे श्री राज्य करते दुर्लभे जैसा इंद्र अमरनाथ बोलवावे तुझ्यासे विद्वान शतासे ज्ञानी अनुष्ठान पाचारावे पर्यसा ऐशा अभिप्राय करवी दे का करावा शिवाचे अभिषेका आयुष्यवते कुमार का सत्य श्रेय होईल येणे परी रायासी सांगेल पराशरुषी राये महाराजांचे अंशवर्णन आरंभ केला हे विधी सतसंख्यात कलशाशी विधिपूर्वक शिवासी पुण्य वृक्षताळेचे अभिषेक करविताचे त्याचे पुत्राशी स्नान करावे प्रतिदिवशी येणे पैसाशी आराधिले ईश्वर अवधीला दिवस जात मूर्छना हे अकस्मात क्षणे कपडाचे परदर्शने देवदर्शिलेला तयासाने अवचित वाक्य झाले अरुष सवेची गणनाथ महापुरुष महान भयचकित आले होते यमदूत सकळ तुझ्या रुद्र पडत मंत्रक्षता देताचे मंत्राक्षते औषधी गाजिते कुमारावरी दूत पालू केले जवळ येऊन न शकते येणे परी तुझ्यावरे राहिले तया राजकुमारा असे वचन दिली थोरा वेद सुत्री करोनिया इतक्यावर राजकुमार सावध झाला मनस्थिर राजा त्यानंतर समारंभ करीत असे तयासमयी ब्रह्मसुर नारद मुनी आला त्वरित राजा जाऊन सन्मुख विभून दिले ते वेळे राजा म्हणे ऋषीचे तो त्रैलोक्य इंद्रसे काय वार्ता विशेषे आपुले काही निरोपीचे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी एका देखील मार्गाचे आपुले झाले परियसात महाप्रभू दूतांसहित न्यावयाला तुझा सुत सवेची एवढी शिवदूत दया वृत्तीशी पराभविले यमदूत पळवली जाते तया महापुढे सांगते आमुले मारले शिवदूते कैसे झाले शिदेचे यमकोपे निघाला वीरभद्रा फाशी गेला अने तुझा का मारले तुझा निरूपण राधे स्वामिया ते वेळे वीरभद्र मने झाला विधिरुद्र वर्ष 10 सहस्र आयुष्याचे राजकुमारा न विचारिता त्रिलोकता वाया पडले त्वादुता उघडलेले सोडते दिवे सोडले तुझे दूत बोलावली चित्रगुप्ता विचारावे असे त्वरिता म्हणणे पाठविले दूता चित्रगुप्ता पाजायले पुष्ता चित्रगुप्तासी काकडी माते पात्रासी 12 वर्ष आयुष्याचे राजकुमार लिहिले असे तेथे लिहिले होते आणि का 10 सहस्र वर्ष लेखा पाहुणी यम घरी शंका म्हणे स्वामी अपराधा रुद्रच्या पे पुण्य करिता आयुष्य झाले तुझा सुरा मृत्यूने जिंके सत्य पराशर गुरु करिता ऐसे रुद्राध्यात्मिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा बिने लगे काळगामा श्री गुरुमती दंपत्याचे इथे श्री गुरुचरित्रामृत परमग्रंथ लपसौ श्री गुरुशी सरस्वती वाक्याने सिद्ध नामधारण संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनाम चतुर्थोध्याय श्री गुरु दत्तात्रेय सर्व श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय 35वा श्री गणेशाय नमः नामधारक सिद्धासी विरवितसे बलियेसे रुद्राध्याय विस्तार से दंपती ते सांगितला सिद्ध म्हणे ऐकत राहता अपूर्व असे पुढे कथा तिची दानपती व्रता श्री गुरुदेव विरविता कर जोडली श्री गुरुसे विरवित असे भक्तांचे आम्हा गती पुढे कैसे कवणे परी असावे या कारणे आपणाचे एखादा मंत्र उपदेशी जेणे राये जीवाशी चरण स्मरण सनातन श्री गुरुमध्ये तेसी स्त्रियांचे काय मंत्र पती भक्ती रामे हर्ष मंत्र स्त्रियांचे लिहू नये देता उपदेश स्त्रियांचे विघ्नाचे मंत्राचे पूर्वी शुक्राचार्याची घडले असे परेसा श्री गुरु सांगते दिलेसे पूर्वकथा घडली ऐसे युद्ध दैवत्याचे सदा होत असे अवधारे दैत्य सैन्य पडे राणी शुक्र पे संजीवनी समस्त सैन्य उठवणे पुनर्पिवटके दूताचे ऐसे होता एके दिवशी इंद्र गेला कैलासाचे सांगे स्थिती शिवाय शुक्राचार्याची मंत्र करणी कोणी आहे ईश्वर नांदे सांगे उत्तर जाऊन या वेगवेगळ्या शुक्राचार्य धरणे स्वामी वचन ऐकोनी नंदी गेला ठाकोनी शुक्र होता तपस्यानी केलेला नंदीने घेऊन गेला शिवापाशी अकांत दैत्य दानाची ईश्वरे ग्रासीचे तयाशी अगस्त्य सिंधू मध्ये का कैसा किती दिवसभरी होता शुक्र शिवाचे उदय निघून गेला पुत्रद्वारी शंकराचे पुढे होते शुक्र नाव
ईश्वरी उदरी झाला उद्भव नाम पावला भार्गव पुनरपि अमृत मंत्र जपिले इंद्रमणी विचारी पुरोहितासी पाचारी कैसा मंत्र शुक्र करी अमृत संजीवनी दैत्यासी गुरु मने इंद्रासी यासी उपाव करावायसी षटकरणे अंतराचे समंत्र नावे शुक्राचे आपला पुत्र कचासे त्याचे पाव विद्यार्थ्याचे मंत्र शिकेला असे ऐकण्यादार केला लेखा कचाचे बृहस्पती सांगत असे बुद्धी प्रती तुवा जावे शुक्रा प्रती विद्यार्थ कुरुंब धरोनिया निरोपरी एवढी पिताचा आणि इंद्राची सकल देवाचा शुक्रा प्रती गणिकाच्या विद्यार्थ रूप धरोने नमन करुणे साष्टांगी उभारा या करुणाग्नी शुक्र पुसले गौरव गोठुनी आलाचे बोले आपण द्विजकुमार ऐकली तुझी कीर्ती तोड विद्या प्राचीन मनोहर म्हणून आले सेवेसी ऐसे करुणा वचन देखा विनय तसे करेगा जवळे उभे शुक्राचे भीतियासी शुक्रासी म्हणे देवयानी ब्राह्मण मला दिसे नयनी याते तुमचे शिक्षण विद्याभ्यास सांगावा कट सुंदर सुलक्षण जैसा दिसे मदन देवयानी काही चिंतन ऐसा पती वावे मज ऐसा विद्याभ्यास करिता दैत्यकुळ दुःखिता देवगण आले आता प्रवेश म्हणते त्याचे काळगड एके दिवशी कशाचे पाठवले समाधी झाले दैत्य त्याची सहाय्याचे समीर देवनित्य रानात राणी जाऊने कशाची दैत्य मारले द्वेषी समाधी घेऊन गेलासे दैत्य आपण येते झाले शुक्राचार्याची कन्या नाम तिचे देवयानी मौनिया पिताश्रयानी नमनिया कटना दिसे कोट्याना कचार्य वाचून भोजन करी आपण ऐसे करून केलं शुक्राचार्य चिंतत असे ज्ञाने पाही मानसी मृत्यूदान असे त्याचे मंत्र जपणे संजीवेशी त्वरित गणाचे आणिला आणि होता बहुत दिवस दैत्याकडे ती अतिद्वेष गेला होता वनास पुनर्निर्मितीची तयासे मागदीपाचे मनोरे चूर्ण करीत चेडोनी दही दिशा टाकून आले गणा पुनर्पी गेला दिवस हसुराणी कुसलासे देवयानी कजना दिसे म्हणून पितियासे विनवित असे कन्येवरी भवत भवत म्हणून शुक्र ज्ञाने पाहत चिन्ह विषेद केले मंत्र जपला संजीवनी ऐसे मंत्राचे सामर्थ्य कचाला घरात वरिता देवयानी संतोष करिता पिता आलिंगी कन्येसी दैत्य शिष्य विचार करीती काही केले अनमरे म्हणती गुरु कन्येसी असे प्रति म्हणून गुरु वाचवतो ऐसे निवडी करुणी आले एकादशी दिनी कचावे बाहेर नेऊनी मारित झाले दैत्य शिष्य पालन करिता गुरुशी त्यात मिळाले मंदिर स्निग्ध मिळवणी भवसी शुक्र गुरुशी देतसे झाले मागुती पुसे देवयानी हृदयाते विनवणी कचासी आणि मरुणी रुदन करी आक्रोश शुक्र पाहतसे ज्ञानी नदीसे कच त्रिभुवनी खेद करीतसे मनी धरण्यानो करुणिया विचार करता सर्व ठाई दिसू लागला आपले देई संदेह पडला शुक्राचे पाय कैसे करावे म्हणून कन्येसी म्हणे शुक्र देता कचने आता ऐका माझे उदरी सैनिका केळी काढू तयासी कन्या म्हणे पित्यासी समस्तत्वाचा पितरी आपला प्राण जाईल मसे आधी आश्चर्य मर्मसहे शुक्र म्हणे देवयानी मंत्रासे संजीवनी मज वाचून नेणे कोणी माते कोण उठविलं नाही कन्या देवयानी पित्याचे चरण धरुणी विनवित तसे करजोडी मंत्र आपणाशी शिकवावा कचासी तू मंत्र करी मृत्यूजय दूध जाई मंत्र करुणे तुम्हा जागृत करी म्हणून चरणी लागली शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियासी दोष असे पर्यायसी वेदशास्त्री असंख्यात पित्यासी म्हणे देवयानी सुखे असा मंत्र जपुनी त्याची आपला प्राण म्हणून आपले मूर्छिन्न वेळी शुक्राची कन्येवरी प्रती उठवून तिचे हरविली मंत्र तिचे संजीवनी संजीवनी अवतारा कचांद्रा कोणी होता तोही करे कथा मंत्र झाला कटने काम गजपिला कचाते मिते शुक्राचे पोटातून कचनी आला फुटवणी मंत्र जपून देवयानी पित्या देव उठविले तीन वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तपता संतोष करी मनी बहुता काळे साधरे म्हणून शुक्राचार्यासी नमोनी कचविनवी कर जोडणे दैत्य द्वश माते म्हणून निरोपजावा पुनासे शुक्राचार्य हर्षोनी निरोपजला संतोषणी पावल धरे देवयानी आपला पती होय कच म्हणे एक बाळ
गुरुकन्या भगणी बोले तुला आपले वाचले माता होशी निर्धारले देवयानी ओपनिया शापती मला प्रदक्षिणी जया वृथा होय तुझी विद्या संबंध विसरले तत्काळे कच म्हणे तियेची वाचाच्या प्रिय आम्हाचे पुरुष होय तुझा ऐसे ब्रह्मकुळा व्यतिरिक्त तुझा प्रथा ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझं शिकवल्या पुढे मंत्र चाले जाण स्त्रियाला घे पती सेवा याची कारणे मंत्र द्यावा वरतो उपवास करावा गुरु पुरुष निरूपावे सावित्री विनवे श्री गुरु से व्रते आचरली भगवसे तुझे वाक्य आम्हासे एका देवनाथ निरूपावे श्री गुरु म्हणते तियेसे सांगेन व्रत तुझायचे स्त्री होय अवपनासे राज पावे तुझा पते विशेषाचे व्रत एक सोमवार महासुर ईश्वरा चरण करावे एक सकळाभीष्ट पाविजे संत पुराणाची कथा सर्वशास्त्रे ऐका पूर्वकाळी अजयवृत्ता राजा एक अवतारा चित्रवर्म नाम त्याचे धर्मांतर हेचे धर्मार्गे आचार्य असे धर्मार्गे शिक्षा करे पुत्र कामे शिया पूजिसा पूजिते ऐसे ते काल क्रमिते कन्या झाली तयाचे अति सुंदर सुलक्षणी जैसे पावती सुरप्रणी तेज भागे सूर्य किरणे लावण्य स्वरूपे हस्ता राजा सभेचे विजय परियेचे प्रेरणा धरिता वाक्यासी बोलता झाला उदारा ऐक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14 वर्षी विधवापण होय तुझ्या कन्येचे ऐसे सांगणे ब्राह्मण निवड गेला तत्क्षण राजाचे खर्चे तत्क्षण मुनीश्वरा दिल सर्व कन्या केले राजगण सेवया सवे असते संधी जन बोलता ऐकले वचन 14 वर्षे विधवत्व यज्ञवल्ल्याची पत्नी नामाचे असली मैत्री नाही घरात आले पती पवित्रनी कन्या लागे चरणाचे सौभाग्य स्थिर हरिपुर उपाय सांगे दया करुणा चंचल असे अंतकरण मन चरणी लागली विप्रस्त्री सांगे तियेसी सोमवार व्रत भरियेसी पूजा करा विश्वासी उपासन उदारे गौरीला पूजा करिता समस्त तुझे दाटी परता ऐकून शांती परता आणि काढा व्रत देका सोमवार व्रता आचार्य संती त्वरिता पिता देखणे चिंतित विवाह योग्य मरुणी विचारवया मंत्राची पाठविता झाला राष्ट्राची नमयंती नयोती इंद्रचरण कुमारावर चंद्रांग जवर जैसा चंद्र तेज प्रभा बोलावणी तेजवा कन्यातिंद्री संतोषे पाठवणी केली सफळिका जावई ठेवला कौतुका कन्यास अनेका म्हणून रावी राजपुत्रा राजपुत्र शिशुर आले स्त्रिया प्रेमे अतिस्ने काळक्रमित एके समय जलपिढी निघाला सवय निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोद असे पोत हाती असे जलक्रीडा पोत राजकुमार देखा उडगामध्ये गंगोदका अकांत झाला सकाळी का काळा काळा म्हणता ते सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाप तैर नदीचे कुमार गुणाला उडे गंगी सैन्य धावत गेले राजधानी अवस्था सांगते पूर्ण जावई तुमचा बुडाला ऐकून राजा पडे धरणी मूर्छाई होणे तदक्षणी कन्या एकदा चिरवणी त्या रूपाने प्राणापुला ऐसे तुझे प्रलापित समंदिरी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणता निघाले वेग गंगेचे पिता दे कोणी नयनी धावून गेला धावूनी धरावया गेला धावूनी कन्ये त्या रंगोनी दुःख करी अत्यंत राजकुमाराचे सेवक करुणी लागले बहु दुःख सांगो गेला पुत्र शोक इंद्रसेन आयाचे ऐकून इंद्रसेन दुःख करी अति गौण बारे सैत निगुण आला रातया मृत्यूस्थळा श्रीमंतिनी म्हणे किती असे प्राण त्याजन पती सरसे काय उपयोग वैतव्य पुसती सकळ द्विजासे करावे सहगमन कैसे विप्र सांगती रायासी प्रेतावे करुणे हाताळीची ऐसे करणे प्रेत सापडे तोडागणे ऐकून आनंदाच्या वचने राजा कन्येचे विनवित राजा म्हणे कन्येचे पुत्र नाही आमच्या वंशी कन्या तुम्हारे आम्हाशी पुत्र म्हणून प्रतिपाळो इतके होता राजकुमार बुडाला होता गंगापुर
गिरा जेथे पाताळ नगर वासुकी तेथे राज्य करे नगर लोकीच्या नारी आल्या होत्या नदी तीरे राजकुमार आला पुढे नदी नदी वाहत देखून या नागकन्या काळी संतोष करोनिया अमृत शिपित रावणिया अमृत झाले राजकुमार नागकन्या मिळवणे त्यासी घेऊन जाते दक्षिणापाशी विचित्र नगर परेसी आचरण पाहे राजकुमार दक्षिण म्हणजे कुमाराची नाम कवन कवन वंशी काय कारण आलासी कवन देशी वास तुझा सागे राजकुमार देखा आम्ही मंडळ नायका नैषध राजाधिपती ऐका नरनामा पुण्यवंत लोके त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्रावरा नाम आपण गेलो होतो शत्रुघ्ना ज्याला क्रीडा करावयाचे गेलो होतो यमुनेशी विधिवसे आमाशी बुडालो नदीता उदार वातालो नदीता नागकन्या बल देखत घेऊन आला पर्यंत देवा फुले सापडला करुणावचन ऐकोनी तक्षक फुले संतोषणी नको देव बनवणी धैर्य देत तैवेळी शोष म्हणे कुमार शेष म्हणे कुमारा बाळा पूजी सोची मन निर्मळा तुझे घरी सर्व काळ कवन देव पूजिताना ऐसे गुणे राजकुमार हर्षदाला निर्भर सांगत असे कर आपला देव शंकर देखा पृथ्वी आप तेजासी जो पूर्ण से वायू अकारसे तैसा पूजो शिवाची मने राजकुमार देखा ऐसे गुणी वचन तक्षक संतोष अभिगण राजकुमार आलंबोन तुष्कर म्हणत असे तक्षक म्हणे तैवेळी तुझं देईन राज सकाळी तुवा रावे पाताळ नंत भोग भोगी आता राजकुमार मिळी तक्षकाची एक पुत्र आपण कमी माझ्या वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे आपण आलो नदीत पिता माता दुःख करीत पती म्हणे पती मृत समस्त जीव त्यातील देखील तुझे चरणार्पण संतुष्ट झाले अंतकरण राणीला तुम्ही माझा प्राण दर्शन करावे माता पिता तक्षक झाला संतोषी नाना रम्य धरणे त्याचे अमृत पाजळ वर्ष आणि कधेच स्नेहाचे इतके ते होणे मागाशी तक्षक म्हणे परेशी जे जे काळी आपणा सुरशी तुझे कार्य सिद्ध पाहू आणि संतोषणी मागते वसरेवाने अतिप्रती दुरुंग देवा मृगती सगळे देत कुमार आपला तक्षकाचे नमुनी तुझ चक्रगंध वाळवारी जनत नव वेगे मार्ग क्रमित नागकुमार सगळे असे जयस्थानी बुडाला होता पावला ते क्षण लागता निघाला बाहेर वाळू नदी तटी उभासे सोमवाराचे ते दिवसी श्रीमंतीने आली स्नानाचे होत्या सगळ्या सवेचे त्याई मिळवणे नरे तेरे मने विचारे मागुता द्रौपदीचे आठविता तुरंगावरून उतरता नदी तेरे बैसला बोलावणे श्रीमंतीने पुरुषाचे अति प्रतिसे तुझा जन्म कौनसे पुरुषाला कोण सांग काय कोण मारी सबाळपणी तिसरी शोक लक्षणे सांगावे आम्हा विस्तारून आपिसने पुरुषाचे ऐकून श्रीमंतीने देखा आपण बोले राजे ऐका सगळ्या बने विवेका सांगा आमचा वृत्तांत सांगिया संगती तयाचे विषय नाम श्रीमंतीने परेसे चंद्र कदाची मैसे चित्रवर्णाची कन्या हिचा पती अति सुंदर चंद्रकला नाम त्वल दिलक्रीडा करिता पार बुडाला येते अवतारा करे सोमवार व्रत उपवासेसी आचरत म्हणे आज स्नानानिमित्त आली असे नदीसे हिच्या श्वशुराची स्थिती ऐका पुत्र शोक करिता दुःखा राजे कडले दायाधिका कारागृही घातले असे इतके सखिया सांगते मग बोले आपण समजमते तुम्ही कोण पुजता आम्हा प्रति कंदर परूप तुम्हासे श्रीमंतीनी करता शोक जवळ आला राजकुमारक हाती धरुणी बालिका संबोधी तो प्रेम भावे ऐकण्यासाठी येते म्हणे तुला प्रकाराचे देखील आम्ही दृष्टी सुखे आता असावे तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र ये तुझा कांत चिंता न करे हो तू आता तृतीय दिवशी दर्शनाकडे ऐसे अंत श्रद्धे सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून श्रीमंतीने बाळकेसे ऐसे होता राजकुमारू अरुणाला आपण वाळू निरोप मागे प्रतिग्रह श्रीमंतीने निघालीसे निघाला शोभ वेगे पावला नगराची शिगरे सेवा पुत्र वासुकी पारवित या नगरात तू आता उद्यासी संगतिष्ठ होय वादियासी नयनका तुझे बोलासी हसाईना म्हणावे कालिंदी हे नरित उडावचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी गात राज्य घेत इंद्रसेनाचे आता सण तुम्हा
प्राणाचे साडाचे प्राणाचे शरण जावे शिवेची सिंहासनी पैसा इंद्रसेना तक्षकाचा रिका मित्र झाला तुमच्या करील अस्तिमाळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रागत दर्शनाचे ऐसे वचन ऐकोनी दायित्व विचारते म्हणे आपण केले हे बुद्धिहीन आता शरण गावे ऐसे विचारून माणसे बाहेर काढली इंद्रसेनाचे नाना वसले आदेशी बैसावित सिंहासने राया इंद्रसेनाचे तसे पुत्र सागे हर्षे तुमचा मुलाला प्रेसी वासुकी भेटी गेला होता ऐकता राजा संतोषी आठवले तुका दुखेचे तुमच्या येऊन जरी सपनी सहित पडेला कुठवी नगर त्याचे दुःख विसरा करायचे येतो पुत्र पेटीची म्हणून सांगे उल्लासे मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोका पाहो म्हणते कौतुका मेला कुमार आला पुण्य ऐसे दावली पुत्राची भेटी झाली परीची चंद्रगत पित्याचे नमस्कार साक्षात्ले मातेचे आलिंगन दुःख करी अधिकारण विनयसे भूगुणा परनिमित्त कष्टलेते इतुके अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला त्वरी पावले निज नदिरात तक्षकाचे पुत्राचे वस्त्रे पुसले हातीयाचे तेजा झाला परीचे निरचे नातिप्रते चंद्रामध्ये सांगे पित्याचे तक्ष प्रकार विचारायचे प्राण वाचले अम्माशी दंडगितले अपरिमित निरोगी झाला पुत्राचे इंद्रसेन करी हरियाशी वृद्धा पाठचे वेगेशी जन्मोन नगराते राजा म्हणे तैवळी सोनमारी दैवागळी तेथोरी धर्म वाचला बळी पुत्र माझा उदारा हे निघाली धरतरी पातळे वर्णापुरी व्यवस्था सांगते कुमारी चंद्र अंगद शुभवार्ता इंद्रसेन राजा देखा पुनर्प्रियाला विहारिका चंद्रागत पुत्रनिका सर्व सकल कल्परेशी महाविष्णू गर्भ्या वर्गीवर वरड केले धुरंधर चंद्रागत प्रतिकर सुमंत्रीचे भेटला ऐसा उत्साह विहार केला आपले पुराशी निघाला सिमेंत्रीचे गोबरे पती समागमे जातसे सिमेंत्रीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारचा पूजा केले गौरी हरास मोहरी पावले इष्टाचे ऐसे चित्र असे व्रत मगरी सांगती श्री गुरुनाथ एक सुवासनी मनता हाती प्रती करुणिया दंपती विनवी श्री गुरुजी तुझी चरण सेवा आम्हाची तिची व्रत निवारीची आम्हा व्रत कायचे श्री गुरु म्हणते तयाचे आमचे नोटे करायचे व्रत आचरा सोमवाराचे देशी सोमवार पाळवावे ऐशा परी वंदोनी श्री गुरुचा निरोप घेऊन गेले ग्राम प्रतोनी ख्याती झाले चार राष्ट्रे इथे श्री गुरुचरित्रामृत परमकथा कल्पतरो श्री गुरुस्य सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे सिमेंत्री आख्यान नाम पंचविंशत्याय श्री गुरुदत्त प्रणमस्तु श्री गुरुदेव दत्त दत्त पुंडलिक वधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त त्याला तिकडून आणलं तुम्ही सासरवाडी. तिकडे ठेवायचं सुपारी फोडून.